नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला काय ट्विस्ट पाहायला मिळतोय? होय मित्रांनो, धक्कादायक ट्विस्ट म्हणजे आपली राणी आता प्रेग्नेंट आहे. इकडे मालतीला मात्र खूप मोठा धक्का बसलाय. खरंच राणी प्रेग्नेंट आहे का? मालतीला आता खरंच डाऊट आलाय की राणी खरंच प्रेग्नेंट आहे. आता मात्र राणीला भयंकर उलट्या होत आहेत. नेमकं मालिकेमध्ये काय घडणार आहे मित्रांनो, आजच्या भागात आपण जाणून घेऊया. आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा आपल्याला दाखवला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मालिकेच्या सुरुवातीलाच आपल्याला असं पाहायला मिळतंय की राणी अभ्यास करत बसलेली असते आणि राणीला अभ्यास करता करता इंद्राने तिला आवाज दिलाय. सारखा तो आता भास होतो. ती आता इंद्राकडे बघते. इंद्राला सारखाच आता तिला आवाज दिल्याचा भास होत असतो. इंद्रा म्हणतो, काय झालं राणी, काही प्रॉब्लेम आहे का तुला? अभ्यास का करत नाहीस तू? माझ्याकडे काय बघतीयस? राणी बोलते, सर मला ना खूप सारखाच भास होतोय की तुम्ही मला आवाज दिलाय. माझं अभ्यासामध्ये अजिबात लक्ष लागत नाहीये. सारखं मी तुमच्याचकडे बघतीये ना. आता मात्र तुम्ही मला आवाज दिला होता का? इंद्रा बोलतो, नाही ग, मी कशाला तुला आवाज देऊ? राणी तुला माहिती आहे का याला काय म्हणतात? राणी म्हणते, काय म्हणतात इंद्रजित सर? तेव्हा इंद्रा म्हणतो, अगं याला प्रेम म्हणतात. तुला आता माझ्यावर खूप प्रेम झाले राणी, माहिती आहे का? आता इकडे मात्र राणी लाजते. राणी, खरंच तुला माझ्यावर प्रेम झाले बरं का? राणी म्हणते, काय हो इंद्रजित सर, माझं ऑलरेडी तुमच्यावर प्रेम आहेच की. इंद्रा म्हणतो, अगं खरंच राणी, माझ्यावरती असं प्रेम करत जा बरं का. राणी म्हणते, बापरे सर, मला कधीच वाटलं नव्हतं बरं का. आता मात्र इकडं इंद्रा बाहेर झोपी जातो. राणी आतमध्ये जाऊन आता अभ्यास करते आणि लेट नाईट ती आता झोपते. सकाळी मात्र उठल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी राणी सकाळची सगळीच कामं फटाफट आवरून घेते. अंगणामध्ये सगळं झाडू पोछा, या सगळ्यांचा नाश्ता पाणी, घरामध्ये तुळशीची पूजा, देवाची पूजा, सगळं राणी आता इकडे मस्तपैकी कामं आटपून घेते. इकडे तुळशीला पाणी पण घालते, आरती पूजा करते. हे सगळं करत असताना राणीचं लक्ष मात्र पूर्ण इंद्राकडेच असतो. सारखं तिला इंद्राच्या जवळ राहावं वाटतं, सारखं इंद्राकडे बघावं वाटतं. राणी म्हणजे अक्षरशः त्याच्या प्रेमामध्ये आता वेडीच झाली असते. काम करता करता मात्र तिचं सगळं लक्ष आता इंद्राकडेच असतो. इंद्रा मात्र घराच्या म्हणजे रूमच्या बाहेर तिकडे बाजेवर झोपलेला असतो. तर आता आपण पाहतोय इकडे रत्ना काकी मात्र आता इतकी कौतुकाने त्या खिडकीतून राणीकडे बघत असते. तिला वाटतं खरंच किती चांगली मुलगी आहे. सगळ्यांना आवरून घेते, सगळी कामं आवरून घेते, सगळ्यांना ॲडजस्ट करून घेते, सगळ्यांना सांभाळून ठेवते, सगळ्या फॅमिलीला एकत्र आणण्याचा जपण्याचा प्रयत्न करते, घर कसं छान टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते. खरंच नशिबानं आता राणी आपल्याला सून म्हणून भेटली आपल्या मालतीला, असं आता ती रत्नाकाकी विचार करते. देवधर्म करते, सगळ्यांशी चांगलं बोलते. आणि इकडे मात्र मित्रांनो लगेचच राणी म्हणते, अहो रत्नाकाकी काय झालं? आता मात्र रत्नाकाकी काहीच बोलत नाहीत. इकडे मात्र राणी इंद्राला उठवण्याचा प्रयत्न करत असते. आणि आता रत्नाकाकीला खरंच खूप आनंद वाटत असतो की आमच्या घरात का असं प्रेम नाही आहे, आमच्या घरात का असं घडत नाही, असं मात्र तिला वाटत असतं. आमच्या घरात सुद्धा राणी त्यांनी किती चांगली लोकं आहेत, त्यांनी येऊन राहावं असंच आता तिला वाटतं. सगळ्यांना आमच्या घरात आपण आता घेतलं पाहिजे, लवकर आपण एकत्र सगळ्यांनी राहिलं पाहिजे, असं रत्नाकाकी इकडे विचार करत असते. तेवढ्यात मात्र आता घड्याळाचा अलाराम वाजतो आणि इंद्रजित उठतो. इकडे मात्र प्रेक्षकांनो, अलाराम कोणी लावला? 7 वाजता लावला होता आणि आता किती वाजले? सर अहो मीच लावला आहे. इंद्रा बोलतो, का राणी, का तू लावला आहे अलाराम? अगं मला डिस्टर्ब झालं ना. सर मला ना तुमच्यासोबत यायचं आहे ना, म्हणूनच मी तिकडे आता लावला आहे. मलाही मॉर्निंग वॉकला, रनिंगला, जॉगिंगला तुमच्यासोबत यायचं आहे. मला तुमच्यासोबत टाईम स्पेंड करावा वाटतोय. सर प्लीज मला येऊ द्या ना, मला प्लीज येऊ द्या. इंद्रा म्हणतो, ठीक आहे राणी चल, माझी काही अडचण नाही आहे बाबा. त्यावर मात्र मालती मागून येते, ए अवदसा, सकाळी सकाळी कुठे हिंडायला निघालीस? सगळे घरातले कामं कोण तुझा बाप करणार आहे का? राणी इंद्रा आता एकमेकांकडे बघतात. राणी बोलते, मालती मॅडम घरातलं सगळीच कामं आता मी केलेली आहेत. ती म्हणते, काही गरज नाही, घरातली कामं आता उरलेली तू कर. झाडू पोछा सगळं बाकी आहे, जेवण बनवायचं बाकी आहे, नाश्ता बनवायचा बाकी आहे. आता मात्र राणी बोलते, मालती मॅडम प्लीज माझं ऐकून तर घ्या. सगळं कामं मी केलेली आहेत. सगळे कपडेसुद्धा काढले, धुवून टाकले, सगळं मी केलं आहे. स्वयंपाक झाला आहे, नाश्ता झाला आहे. इकडे मात्र तुला माहिती आहे ना राणी, रात्री आपल्या घरामध्ये किती लाईट चालली आहे, तर कंदील पूर्ण रिकामा झाला आहे. त्याच्यात चांगलं तेल वगैरे भरून ठेवायचे, ते फालतूचे इथे हिंडायचे कामं नाही करायचे. आभा मात्र मित्रांनो इकडे आता तेल वगैरे भरत असतात त्या कंदीलमध्ये आणि ते कंदील वगैरे पटकन जागच्या जागी आता तिकडे नेऊन ठेवतात आणि बाहेर आणून त्या खुंटीला अडकवतात. तेवढ्यात आबा म्हणतात, मालती तुमचं अजिबात लक्ष नसतं,
असतं. राणीने सकाळी उठूनच कंदीलमध्ये तेल वगैरे टाकले. तुम्ही बघितलं नाही का? बघा मागे वळून. राणीला आता धक्काच बसतो. राणी आणि इंद्र आता एकमेकांकडे बघतात. त्यांना कळून चुकतं की राणी इंद्राच्या प्रेमापोटी आबा तिची मदत करत असतात. राणीच्या प्रेमापोटी त्यांना त्यांच्या सुनेचं खूप कौतुक वाटतं. आता मात्र इंद्रा राणी तिकडून जायला निघतात. प्रेक्षकांनो, राणी इंद्रा दोघं आता वॉक करत असतात. तेवढ्यात आबा म्हणतात, जा तुम्ही दोघे आता, छान हेल्दी लाईफस्टाईल असली पाहिजे, सकाळी सकाळी चालायला जावं, हे करावं. मालती म्हणते, हे बघा, हिने आता ठरवूनच टाकलंय ना, नाश्ता जर चांगला नसेल ना मग दाखवते हिला, आता हिला घरातच घेत नाही. मालती आता इकडे पोहे खाते. तर एक नंबर पोहे आता राणीने बनवलेले असतात. आबा मागून येतात, पण आबांची तब्येत मात्र आता बिघडलेली असते. आबांना थोडंसं चक्कर आल्यासारखं वाटत असतं. तेवढ्यात ते मालती आता म्हणते, भारी झालेत पोहे. आबाई तिचं कौतुक करतात आणि मग तुम्ही का एवढं तिला बोलता मालती, का तिला घालून पाडून बोलता? बघा, तिच्या हातामध्ये अन्नपूर्णा प्रसन्न आहे. आता मात्र प्रेक्षकांनो, इंद्रा राणीचा वॉक करत करत कारल्याचा ज्यूस प्यायचा प्लॅन ठरतो. इकडे मात्र आता इंद्रा चांगली राणीची फिरकी घेतो. तुला कारल्याचा ज्यूस आज पाजवणार आहे आणि मला तू पिऊन दाखव असं म्हणतो. राणीला अजिबात तो ज्यूस प्यायचा नसतो, पण इंद्रा इतकी जबरदस्ती करतो ना, आता राणीला तो प्यावंच लागतो. इंद्रा म्हणतो, काय गं राणी, अजिबात तू माझी कुठली गोष्ट ऐकत नाहीस, मला मान देत नाही आहेस ना, माझ्या शब्दाला तुझ्याजवळ काही व्हॅल्यूच नाही आहे. राणी म्हणते, मान सन्मान मी नाही देत तुम्हाला इंद्रजीत सर. अहो काय बोलताय? इंद्रा आता निघून जातो. तनतन करत निघतो आणि इकडे राणीची मजा बघतो. प्रेक्षकांनो, चक्क राणी आता 5 ग्लास कारल्याचा ज्यूस पिते आणि आता एवढे ग्लास पिल्यावर तो दुकानदार म्हणतो, अहो मॅडम, तुम्हाला त्रास होईल, पोट दुखेल. इकडे मात्र आता राणी बोलते, बघितलं का सर, मी 5 ग्लास प्यायले, तुम्ही म्हणलात ना तुमच्या शब्दाला मी मान देत नाहीये, मग बघा आता मी तुमच्या शब्दाला मान दिलाय. इकडे मात्र इंद्रा राणी आता सगळं वॉक वगैरे झाल्यावर घरी येतात मित्रांनो, आणि इकडे मालती आल्या आल्या राणीला विचारते, चल उरले सुरले कामं करून टाक. तेवढ्यातच आता राणीची तब्येत बिघडते. राणीला खूप गरगरायला होतं, मळमळायला होतं आणि सारख्या तिला उलट्या होतात. आता मात्र इंद्राला कळून चुकतं की हे कारल्याच्या ज्यूसचा सगळा पराक्रम आहे, परंतु मालती मात्र फुल टू टेन्शनमध्ये. अरे देवा, आता काय माझ्या इंद्राच्या बाळाची आई होणारी आहे का ही अवदसा? तर मंडळी, मालिकेमध्ये खरंच खूप रंजकदार आणि एकदम भन्नाट असा ट्विस्ट आपल्याला दाखवलाय. मालतीला आता वाटतंय की आपली राणी प्रेग्नेंटच आहे. अजूनच तिच्यावरती आग ओकायचा प्रयत्न करते. मित्रांनो, येणारे भाग खूपच इंटरेस्टिंग असे आपल्याला दाखवण्यात येणार आहेत. म्हणूनच सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.